चाकण उद्योग स्थलांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता सरकार ॲक्शन मोडवर आलंय। उद्योगमंत्री उदय सामंत उद्योजकांशी चर्चा करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। तातडीनं प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून आता वेगवान हालचाली केल्या जात आहेत। रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उद्योग स्थलांतराच्या चर्चा सुरू झाल्या, त्यावरून विरोधकांनी घणाघात केला आणि आता त्यामुळे सरकार सतर्क झालेलं आहे। उद्योगमंत्री उदय सामंत आज थेट चाकणमध्ये जाणार आहेत आणि तिथल्या उद्योजकांसोबत चर्चा करणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे उद्योजकांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान उदय सामंत यांचा चाकणचा दौरा हा आयोजित झाल्यानंतर प्रशासन तिथलं खडबडून जागं झालंय। दौऱ्याआधी खड्डे बुजवण्यासाठी धावपळ केली जाते। एका रात्रीच कंत्राटदाराकडनं रस्त्यांची दुरुस्ती केली जाते। ही तत्परता आधी का नव्हती असा प्रश्न आता चाकणकर उपस्थित करतायत। चाकण MIDC मधल्या वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेला कंटाळून 20 कंपन्यांनी टाळं लावण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे चाकण MIDCचा दौरा करणार आहेत, तिथल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहेत आणि त्यामुळे प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे। कंत्राटदाराची सुद्धा झोप उडाली आहे। आता ते इतकी तत्परता दाखवू लागलेली आहेत की मध्यरात्रीच त्यांनी सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे। कुठे खड्डे बुजवले तर कुठे रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या भरण्याचं काम सुरू केलंय। रात्रीच्या अंधारात त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे। मंत्री येणार म्हटल्यावर दाखवली जाणारी तत्परता एरवी यंत्रणांकडून का दाखवली जात नाही असा संतप्त सवाल चाकणकर विचारतायत। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, आज उद्योजकांची चर्चा करण्यासाठी थेट उद्योगमंत्री उदय सामंत हे तिथे येणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। पण दुसरीकडे आपण पाहतोय खड्ड्यांचा मुद्दा हा गेली अनेक दिवसांपासून चर्चेला जातोय, पण उद्योगमंत्री उदय सामंत येणार म्हटल्यावर तिथल्या रस्त्यांची डागडुजी झालेली आहे, खड्डे बुजवले जात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिकांना प्रश्न पडलाय की ही तत्परता एरवी का दाखवली जात नाही। पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा चांगलाच पेटला असून दैनंदिन सुविधा मिळत नसल्याने, पायाभूत सुविधा मिळत नसल्याने या ठिकाणी उद्योजक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। 20 कंपन्यांनी पायाभूत सुविधा मिळत नसल्याने चाकण औद्योगिक वसाहतीतनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आणि या घटनेनंतर विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन या सर्व परिस्थितीची पाहणी केली। रस्त्यांची दुरावस्था असेल, वाहतूक कोंडी असतील, या सर्व परिस्थितीचा त्यांनी आढावा घेत उद्योजकांसोबत संवाद साधला आणि यानंतर शरद पवारांनी सुद्धा एक ट्विट केलं आणि या ट्विटद्वारे 36,000 कंपन्या या गेली काही दिवसात महाराष्ट्रात बंद झाल्याचं एक विधान या ट्विटमध्ये केलं होतं आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक ट्विट केलं आणि या ट्विटमध्ये 76% कंपन्या या फक्त परवाना घेतलेल्या होत्या, सुरू झाल्या नव्हत्या असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। आणि यानंतर काल या परिसरात युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा भेट दिली आणि या सर्व परिस्थितीची पाहणी केली। रस्त्यांची दुरावस्था असेल, खड्डे असेल की पायाभूत सुविधा असेल, या सर्व गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला। उद्योजकांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधला आणि आज या ठिकाणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत आणि या सर्व परिस्थितीचा उद्योगमंत्री आढावा घेणार आहेत। रस्त्यांची काय परिस्थिती आहे, वाहतूक कोंडीची काय परिस्थिती आहे, या सर्व गोष्टीचा उद्योगमंत्री आढावा घेतील। यानंतर ते उद्योजकांसोबत संवाद साधतील। मात्र एकंदरीत ही सर्व परिस्थिती जर पाहिली तर गेली काही दिवसांमध्ये आपण चाकणची परिस्थिती जर पाहिली तर ज्यावेळेस पायाभूत सुविधा मिळत नाही, दैनंदिन वाहतूक कोंडी असतील, त्यामुळे कामगारांना वेळेवरती कामावरती पोहोचता येत नाही, कंपन्यांचा सुद्धा खर्च वाढलेला आहे। कामगारांना वेळेवरती न गेल्याने त्यांच्यामध्ये त्याचा मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा वाढलेला आहे। दुसरीकडे जर आपण विचार केला तर शालेय विद्यार्थी असतील, त्यांना सुद्धा शाळेत वेळेमध्ये जाता येत नाही। वाहतूक कोंडीचा हा गंभीर विषय बनलेला आहे। रस्त्यांची झालेली दुरावस्था हा मुद्दा गेली काही दिवसापासून पेटत असताना आज उद्योगमंत्री या परिसरात भेट देत आहेत, पाहणी करत आहेत। मात्र उद्योगमंत्री येणार असल्याने संबंधित ठेकेदार असेल, संबंधित प्रशासन हे खडबडून जागं झालेलं पाहायला मिळतं। आज आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने तिथे चित्र पाहायला मिळते, उद्योजकांची चर्चा करत असताना ते कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे उद्योगमंत्र्यांना सांगतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।